हाय, हॅलो, नमस्कार. वैशाली वडनेरे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्याचा जावो, हीच लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना. आजचा व्हिडिओ छान होणार आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारचा. सर्व माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुरुवार म्हटला का आपल्या अंगात आपापच एनर्जी येऊन जाते, किती काम करून किती नाही. सकाळपासून असा उत्साह अंगात असतो का मी कधी पूजा मांडेल, कधी आवरेल. आता माझी बऱ्यापैकी पूजा होऊन गेली होती, रांगोळी काढून घेते आणि नंतर पोथी वाचायला सुरुवात करते. संध्याकाळी जर केलं ना तर संध्याकाळी सगळंच एकवटून येतं, म्हणून सकाळीच पूजा पोथी मांडून घेते. आता ज्या महिला जॉब करतात तर त्यांच्यासाठी ठीक आहे, जॉब करून आल्यानंतर त्यांना 4-5 वाजता त्या जसा वेळ भेटेल तसं मांडता. आपण घरी येतं मग लवकर पूजा पोथी मांडून घेतली तर तेवढंच मन प्रसन्न वाटतं. भाजी मार्केटहून येते तर आम्ही केंद्रात आले. इथे आमच्या घरापासून अगदी जवळ आहे, 5-10 मिनिटाच्या अंतरावर. स्वामी महाराजांचं पण दर्शन घेतलं आणि औदुंबराचं पण दर्शन घेतलं. इथे दत्तगुरूंचा वास असतो आणि आज दत्त जयंती पण होती. म्हटलं चला दर्शन घेऊन घेऊ. छान असा अगदी फ्रेश फ्रेश भाजीपाला मिळाला. भाजीपाला भरून ठेवला आणि नंतर स्वयंपाकाला लागली. शेपू पालक म्हटला अगोदर भरून ठेवू म्हणजे किचन ओटा क्लीन होऊन जाईल. आज ना मार्केटमध्ये खूप ठिकाणी घेवड्याच्या शेंगा आलेल्या होत्या, कारण की दत्तगुरूंना घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचा प्रसाद खूप प्रिय आहे. आणि जे भाविक 7 दिवसाचं पारायण करतात तर पोथीलाही अर्पण करावा लागतो घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचा प्रसाद. त्यासाठी खूप पूर्वीची गोष्ट आहे. दत्तगुरू एकदा ब्राह्मण जोडप्याकडे भिक्षा मागायला गेले होते, पण त्या जोडप्याकडे दत्तगुरूंना घेवड्याच्या शेंगाशिवाय दुसरं काही नव्हतं. त्यांनी घेवड्याच्या शेंगा त्यांना दिल्या आणि दत्तगुरूंनी त्या खूप आवडीने खाल्ल्या. त्यांचं खाऊन झाल्यानंतर त्यांनी तो वेल उपटून टाकला. पण त्या ब्राह्मण जोडप्याला असं नाराज झाले का आम्ही याच्यावरच उदरनिर्वाह करत होतो आणि यांनी वेल का उपटला गुरूंनी. पण ते तिथे जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी मोहरा भरलेल्या होत्या. अशा रीतीने दत्तगुरूंनी त्यांचं दारिद्र्य घालवलं. जे कोणी 7 दिवसाचं पारायण करतील किंवा 3 दिवसाचं पारायण करतील, खूप छान अनुभव येतात आणि स्वतः दत्तगुरू आपल्याला दर्शन देतात. कोणत्या भाजीपाला भरून झाल्यानंतर मी शिरा करायला घेतला. सगळ्यात आधी तर प्रसाद म्हणून गोड काहीतरी घरातलं लागतं नैवेद्याला. शिरा करून घेतला. नंतर वरण भात. उपवास असला का मी वरण भातच करते आणि ह्या उपवासाला फराळ वगैरे काही चालत नाही. मी दुपारी फक्त थोडं दूध घेतलं होतं गरम करून. चहा काही घेत नाही, ॲसिडिटी होती चहाने. सकाळी एकदा संध्याकाळी 2च वेळेस मी चहा घेते. आज तर मी चहा पण नाही घेतला 5 वाजता. दुपारी उशिरा दूध घेतलं ना, त्यामुळे. आता माझा कुकर पण झालेला होता, वरणाला फोडणी देते आणि लवकर स्वयंपाक होऊन गेला. किती उशिरा लागली. आता फक्त पिठाच्या मिरच्या बाकी करायच्या आणि पोळ्या. ह्या सीझनमध्ये पहिल्यांदाच पिठाच्या मिरच्या झाल्या, खूप छान झालेल्या होत्या. आणि पोळ्या बाकी होत्या तेवढ्या पोळ्या करून घेतल्या. देवीला नैवेद्य दाखवायचा होता. खूप मस्त झालेलं होतं. आता यानंतर पिठाच्या मिरच्या लावून देते. एकदम साध्या पद्धतीने लवकर होऊन जातात. जेवढ्या करायला सोप्या तेवढ्या चवीला पण छान लागतात अगदी. आमच्याकडे तर आळूच्या वड्यांपेक्षा ह्या मिरच्या आवडतात. एकदम अशा कुरकुरीत, थोड्याशा अशा खालून लालसर झालेल्या खूप छान लागतात, क्रिस्पी क्रिस्पी. इतक्यात लक्ष्मी मातेचा दुसरा गुरुवार आला. तसंच 2025 साल पण आता संपतच आला आहे. आपण शेवटच्या महिन्यात आलो आहे आणि किती लवकर हे वर्ष संपलं ना, कळलंच नाही. आता 2026 पण लवकरच येईल. चला तर मग आता नवीन वर्षाचं स्वागत करूया आणि छान छान नवीन नवीन संकल्पना करू.
मिरच्यांबरोबर थोडेसे गिलक्याचे भजे पण काढले. मस्त ताजे ताजे गिलके होते. म्हटलं करू छान गिलक्यांचे भजे, पण शूट काही घेतलं नाही कारण की शूट करायच्या नादात आहे ना खूप वेळ होऊन गेला असता. म्हणून मी पटकन असे गिलक्याचे भजे केले आणि नैवेद्य काढला. आता देवीला नैवेद्य अर्पण करते. त्यानंतर देवांना गाईचा काढून ठेवलेला होता आणि उपास सोडायला बसतो लवकरच. हाय हॅलो नमस्कार, वैशाली वडनेरे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता संध्याकाळचे 6 वाजले आणि आम्ही बाहेर चाललो आहे जरा. तेव्हा कुठे चाललो काय चाललो तेव्हा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तुम्ही. तर आता आम्ही आलो डी मार्टला. खूप कधीची आलेली नव्हती. मागे प्रसादन मी एकदा आलेली होती पण त्यानंतर आलीच नाही आणि आताही सकाळपासून चाललो होतो जाऊ जाऊ करता. देवासाठी का? हां देवासाठी भेटेल. चांगलं असतं बघ तिळाचं. आपलं संपलेलं होतं ते घेतलं. दिवाळीचे 2 आणले होते पण त्यांना ना आतापर्यंत फुलले ते महिन्यावर. मी इथे टोस्ट बघत होती. 1 किलोच्या प्रमाणात होते. छान होते पण असं कन्फ्यूज होतं रस्कचे घेऊ का ब्रिटानियाची घेऊ, ते चाललं होतं किती वेळ. आणि जेवढा मोठा मॉल तेवढं कन्फ्यूज होतं माणूस, हे घेऊ का ते घेऊ. जवळपास मला अर्धा 1 तास लागला इथे कारण की गर्दी खूप होती आणि तिथे बिलाचे तिथे पण वेटिंगला होते नंबर. आणि असं काही नाही इथे का संडे असो किंवा मंडे कायमच गर्दी असते. असं वाटतं आज थोडं रिलॅक्स असेल, थोडी गर्दी कमी असेल, पण नाही, जे आहे ते आहेच. आम्हाला भरपूर वेळ झाला आणि बाहेर आलो तर एकदम अंधार पडलेला होता आणि सध्या तर खूप थंडी पडली नाशिकमध्ये. सर्वच बायकांचा आवडता छंद म्हणजे मॉलमध्ये शॉपिंग करणे आणि इथं आल्यानंतर असं वाटतं हे घेऊ का ते घेऊ. घ्यायला तर मज्जा वाटते पण जेव्हा आपण काउंटरला उभं राहतो ना वेटिंगला त्यावेळेस बोर होऊन जातं. आणि इतकी नंबर होते इथे खरंच खूप कंटाळा आला होता की कधी नंबर लागेल कधी नंबर लागेल. शेवटी एकदाचा फायनली आमचा नंबर लागला आणि बाहेर निघालो तर एकदम रात्रच झालेली होती. बघा ना एकदम अंधार झालेला होता. आता चला तर आता इथेच व्हिडिओची एंड करते. व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट.